नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा जी.आर. आलाय. पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती करत असताना महत्त्वाचे काही नियम बदलण्यात आलेले आहेत, जे की याच्यापूर्वी 2022 शिक्षक भरतीच्या अगेन्स्ट वापरण्यात आले होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आले. 4 महत्त्वाचे बदल झाले. नेमके बदल काय आणि विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे हे बदल करण्यात आलेले आहे. सो हे बदल शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या, कारण थोडीशी भाषा क्लिष्ट आहे, समजण्याला अवघड आहे, पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 4 महत्त्वाचे बदल नेमके कोणते थोडक्यात आपण बघूया. तिकडे जाण्यापूर्वी थोडक्यात तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला टीईटी आणि टीईटी प्लस सीटच्या बॅचेस चालू झाल्या आहेत. तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. या बॅचेस तुम्ही जुने विद्यार्थी असाल तर 50% ऑफ आहे, नवीन असाल तर तुम्हाला 25% ऑफ आहे. या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, आपण डायरेक्टली जॉईन करू शकता. आता मी तुम्हाला घेऊन जातोय महत्त्वाच्या जी.आर. कडे, ज्या जी.आर.चा प्रमुख हेडलाईन आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. हा जी.आर. आला शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडनं 20 जानेवारी 2026 हा जी.आर. आहे. चला तर मग आता जी.आर. मधले हे 4 महत्त्वाचे बदल आपण समजून घेऊया. बघा, हा जी.आर. आहे. यामध्ये त्याची प्रस्तावना मी वाचत बसत नाही, कारण त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे निवेदनं दिली होती. निवेदनानंतर हे शासन निर्णय झालेला आहे. बघा, त्यातला पहिला बदल मी तुमच्या समोर दाखवतोय. पहिला बदल जो आहे तो बघा, कोणते कशाशी निगडित आहे, संबंधित शासन निर्णय कोणता आहे तर 13/10/2023 हा एक शासन निर्णय आहे. त्यामधला परिच्छेद क्रमांक 2 जो आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मग बदल करत असताना अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद आणि लागू करावयाची सुधारित तरतूद, म्हणजे ही असणारे नवीन नियमावली, ही असणारे ओल्ड नियमावली. मग आता आपण समजून घेऊया ओल्ड. पहिल्यामध्ये ओल्ड नियमावली काय. पहिला मुद्दा बघा, विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर, बघा हा मुद्दा महत्त्वाचा, मी तुम्हाला अंडरलाईन पण करून ठेवतो. एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. जुना नियम काय सांगतो की ए नावाचा विद्यार्थी आहे आणि ए नावाचा विद्यार्थ्याला टेटमध्ये जे काय स्कोर असेल, टेटमध्ये आता टेट 2025 ची म्हणून 25, टेट 2025 मध्ये जो काय स्कोर असेल आउट ऑफ 200, मी असं म्हणतो त्याचा स्कोर फॉर एक्झाम्पल 170 आहे. ओके, तर ह्या उमेदवाराची निवड होत असताना साधारणतः पहिले निवड होताना बघा स्थानिक स्वराज्य संस्थांची होते आणि नंतर होते तुमची संस्था, प्रायव्हेट संस्था म्हणून आपण त्या संस्थेच्या अंतर्गत होत असते. ओके, 2 गोष्टी. मग त्यामध्ये होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवड होत असताना बघा इथे सपोज त्याची 1 ते 5 गटासाठी निवड झालेली आहे. ओके, मग बाकी ठिकाणी झाली निवड सपोज, मग संस्थेमध्ये पण तो परत काय अप्लाय करत असताना जिथे की विथ इंटरव्ह्यू होणार आहे किंवा विदाउट इंटरव्ह्यू पण होणार आहे, 1 ते 5 ला जर निवड झाली असेल तर तो पुढच्या गटाला म्हणजे तो 6 ते 8 ला पात्र होऊ शकतो, किंवा जो त्याच्या पात्रतेनुसार तो 9 ते 12, 9 ते 10, 11 ते 12 या गटावर सुद्धा पात्र होऊ शकतो. पण परत एकदा निवड झाल्यानंतर त्याच गटासाठी परत त्याची निवड होऊ शकत नाही, पुढच्या गटाला मात्र निवड होऊ शकते. असा जुना नियम होता, बरोबर आहे. आणि त्याला जर परत 1 ते 5 ला निवड करायची असेल आपल्याला, सपोज इथे 1 ते 5 निवड झाली आणि त्याला एक्स नावाची स्कूल आली होती, त्याला ही नकोय, त्याला 1 ते 5 पाहिजे पण दुसरी स्कूल पाहिजे, त्याच्यासाठी त्याला परत काय करावं लागेल, परत त्याला पुढची टेट देऊन पुढच्या एक्झाम नुसार तो सिलेक्ट होऊ शकतो. हा नियम पूर्वी होता. आता यामध्ये बदल काय होता थोडक्यात हा समजला तुम्हाला नियम काय होता. आता याच्यात बदल काय झाला थोडक्यात तुम्हाला मी तो बदल तुम्हाला सांगतो. बघा, आता हा बदल खूप चांगला झालाय खरं म्हणजे. आता लक्षात घ्या, याला आता काही विद्यार्थी म्हणू शकतात नाही हे चुकीचं आहे, आम्हाला चांगले मार्क आहे, आमची रँक आहे तर आमचा विचार करायला पाहिजे होता. पण काही विद्यार्थी म्हणू शकतात की सर योग्य झालं का. असं झालं कारण परत इथं त्या पदावरती जागा रिक्त व्हायची आणि ती भरण्यासाठी परत राऊंड व्हायचे किंवा ती जागा रिक्तच राहत होती. हे पाठीमागचा अनुभव आहे. मग आता बदल काय झालाय तर बदल बघा, उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ, आता हा मुद्दा लक्षात घ्या, केवळ काय सांगितलंय, तुम्ही मुलाखत द्या, मुलाखतीसह द्या किंवा विदाऊट मुलाखतीसह द्या, केवळ एक वेळ निवडीच्या
शिफारशीसाठीच लागू राहतील. म्हणजे आता तुम्ही टेट दिलेली आहे, ह्या टेटला जे काय मार्क तुम्हाला ए नावाच्या विद्यार्थ्याला पडलेल्या 170 पडले सपोज, तर ह्या विद्यार्थ्याची एकदाच निवड होणार आहे. तो परत परत याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, पुढच्या गटाला पण जाऊ शकत नाही. पूर्वी होतं, पुढच्या गटाला जाऊ शकत होता, पण आता पुढच्या गटाला सुद्धा नाही. एकदा या टेटच्या वेळेस निवड झाली ना, थांबा तुम्ही, तुमची आता पुढे निवड होणार नाही, असं हे वाक्य त्यांचं लागू राहील. बघा, एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हावयाची असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. आता हा चांगला बदल झालाय. बदल असा झालेला आहे, ए नावाचा व्यक्ती कोणत्या गटाला 1 ते 5चा गट असू द्या, किंवा 6 ते 8चा गट असू द्या, किंवा 9 ते 10चा गट असू द्या, किंवा 11 ते 12चा गट असू द्या, यापैकी कोणत्याही ठिकाणी तो कोणत्याही विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू कोणत्या प्रकारामध्ये तो फक्त एकदाच निवड होऊ शकते. एकदाच निवडीसाठी पात्र आहे. एकदाच होऊ शकतो तो, परत परत नाही. एक बिंदू एक जागा. झाला नियम लागू. जाऊया पुढचा. आता दुसरा बदल हा समजला. मी एकदम व्यवस्थित सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय, समजत असेल तुम्हाला. दुसरा बदल कोणत्या शासन निर्णयाशी निगडित आहे? तो आहे 7/2/2019 मधील परिच्छेद क्रमांक 5.7 निगडित आहे. बघूया मग काय जुना नियम काय सांगतोय, थोडक्यात समजून घेऊया. इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. आता हा मुद्दा होता 7 दिवसाचा, हा थोडा बदल झालाय, 7 दिवसाचा. ओके, पुढे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. आता यांनी सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येणार आहे. बघा, इथे स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येणार आहे. मी फक्त तुम्हाला 2 महत्वाचे मुद्दे सांगण्यासाठी मी इथे थोडंसं झूम इन करतो आणि परत एकदा वाचून दाखवतो. बघा, पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितला आहे, तो आहे 7 दिवसांचा. ओके, 7 दिवसाच्या आत अर्ज करेल असं सांगितलं. दुसरं काय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. हा पूर्व नियम होता. ओके, उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. बघा, सर्व रिक्त जागांसाठी 3 मुद्दे काय सांगितले. एकतर तुम्ही 7 दिवसात काय इथे अप्लाय करू शकता पवित्र पोर्टलला. दुसरं काय, तुम्ही स्वतंत्र प्राधान्यक्रम देऊ शकत होते. कोणासाठी? रिक्त पदासाठी. कोणासाठी? दोघांसाठी पण. म्हणजे 2, 1 नंबर स्थानिक स्वराज्य संस्था, 2 नंबर काय आहे ही खाजगी शिक्षण संस्था. स्वतंत्र प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकत होते. आणि तिसरा काय सांगितलंय, जेवढ्याही रिक्त जागा आहे तुमच्या पात्रतेनुसार, जेवढ्या रिक्त जागा तुम्हाला दिसतील, सपोज तुम्हाला 100 दिसल्या, 200 दिसल्या, 300 दिसल्या, 400 स्कूल दिसल्या तुमच्या जागेनुसार, सगळ्यांनाच तुम्ही काय करू शकत होते, इथून पाठीमागे प्राधान्यक्रम देऊ शकत होते. हे 3 मुद्दे. आता बदल काय झालाय तो लक्षात घ्या. हे 3 मुद्दे समजले तुम्हाला, 7 स्वतंत्र आणि रिक्त. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा, बदल काय झाला. आता बदल वाचून दाखवतो तुम्हाला मी. बदल थोडक्यात समजून घेऊया आपण. बघा, पहिले काय, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत, काय सांगितलंय, सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. इथे 7 सांगितलं होतं, इथे काय, सुविधा दिलेल्या कालावधीत. त्यांनी जो कालावधी दिला तो. ओके, दुसरं, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येतील. हा ॲज इट इज आहे. बघा, त्यांनी इथे पण तेच दिलं होतं. काय, त्यांनी इथे पण काय दिलं होतं, स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येतील. इथे पण तेच दिलंय. यात काय बदल झाला नाही. यात बदल झाला, यात नाही झाला. पुढे, उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. ते पण बरोबर, त्यात पण काही बदल नाही झालेला. आणि तिसरा बदल जो झालाय, मुख्य बदल, तो आता बघा हा एक झालेला आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकार सांगितले. बघा, पहिला प्रकार निवडीचा, दुसरा प्रकार निवडीचा, दोन्हींसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम सर्व दिलंय, उपलब्ध होतील, तुम्हाला दिसतील, सर्व दिसतील. मात्र तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 49 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे लागू असेल. आता यात बदल मी तुम्हाला परत एकदा इथे सांगतोय. काय बदल झालेला आहे बघा. पहिला बदल जो झालेला आहे तो म्हणजे 7 दिवस काढून तुम्हाला कालावधी त्यांनी दिलेला, त्या कालावधीत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हा बदल. दुसरा बदल काहीच नाही आहे. दोन्हीसाठी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या किंवा खाजगी संस्था असू द्या, दोघांना
तुम्हाला स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येणार आहे, स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येणार आहे, तो ॲज इट इज आहे. आणि तिसरा जो बदल होता, तुम्हाला उपलब्ध जेवढ्या होत्या बघा, उपलब्ध जेवढे संस्था होत्या, उपलब्ध जेवढ्या हे काढून टाकतो, उपलब्ध जेवढ्या संस्था होत्या, उपलब्ध संस्था म्हणजे कोणत्या, खाजगी असू द्यात, दोन्ही प्रकार असू द्या, सर्व दोन्ही प्रकारातल्या सर्वांना तुम्ही काय देऊ प्राधान्यक्रम देऊ शकत होते, भले ते 100 असू दे किंवा 200 असू दे, सर्वांना प्राधान्यक्रम. पण बदल झालाय, काय बदल झालाय, तर बदल होऊन त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये तुम्हाला मात्र इथे फक्त 50 प्राधान्यक्रम फक्त दोघांसाठी, 1 नंबर आणि 2 नंबर, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असू देत किंवा संस्था असू द्या, सेपरेटली या पहिल्याला 50 देऊ शकता आणि दुसऱ्याला पण तुम्ही 50च देऊ शकतात, भले तुम्हाला जास्त दिसत असेल तरी. आला लक्षात दुसरा बदल. ओके, आता तिसऱ्या बदलाकडे तुम्हाला मी घेऊन जातो. तिसरा थोडा क्लिष्ट आहे समजायला, तो नीट समजून घ्या. तिसरा काय बदल बघा, तिसरा नाही क्लिष्ट, तिसरा सोपा आहे. काय बदल बघा, शासन निर्णय कोणता आहे हा, 10/11/2022 शी निगडीत आहे, परिच्छेद क्रमांक 3.1 आहे. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिल करण्यात येतील. आता हा मुद्दा तुम्ही तो विसरून जा, हा मुद्दा इथे लागूच नाही होणार आहे, कारण हा कोविड नाहीये. 22 सालीच त्यांनी 2 वर्ष वाढवून दिले होते, पण मात्र हा मुद्दा महत्वाचा इथे आहे की तुम्हाला त्यांनी सांगितलंय बघा, ओल्ड काय होता, ओल्ड मुद्दा होता तुमचा एज जे कन्सिडर केलं जाईल ती कधीपर्यंत, तर एज जाहिरात जेव्हा येईल बघा, प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय, जाहिरात जेव्हा येईल, जाहिरात दिनांक जो असेल त्या दिनांकाचं वय तुमचं कन्सिडर केलं जात होतं. आता मोठा बदल झालाय, चांगला बदल झालाय सगळ्यांसाठीच. हा बदल नक्कीच तुम्ही सांगाल सर हा चांगला झालाय. काय बदल झालाय बघा, इथे सांगितलंय पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. आता लक्षात घ्या, इथे ओल्ड नियम होता आणि नवीन नियम काय लागू झालाय, नवीन नियम आता ह्या एक्झामसाठी तुम्ही 2025 ची काय दिली बरं, टेट दिली आहे. याचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट काय होता आहे, 14 मे 2025 होता. मग ह्या डेट पर्यंतची तुमची वयाची मर्यादा असणार आहे. ओपन साठी 38, कॅटेगरीसाठी 43. सो आता जर तुमचं वय वाढलं असेल, असे काही उमेदवारांची मागे पण मागणी होती बघा, सो डोंट वरी, तुम्हाला ह्या डेट पर्यंतच तुमची वयाची मर्यादा कन्सिडर केलं जाईल. आय थिंक सो फॉर्म भरण्याची लास्ट डेट हीच होती, 14 मे 2025 होती. जी काय बदल असेल, जर हीच असेल तर हीच, वेगळी असेल तर वेगळी, ही डेट फायनल त्यांनी केलेली आहे. ओके, तिसरा बदल समजला तुम्हाला, सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितला. आणि आता चौथ्या बदलाकडे चौथा क्लिष्ट आहे. मी तुम्हाला क्लिष्ट का सांगितलं, नीट लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतो बघा. शासन निर्णय आहे 19/6/2013चा. आता नीट लक्ष द्या, जुना नियम काय सांगतोय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा म्हणजे RT अधिकार 2019 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजेच 1 ते 8 शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी, मला राऊंड करतो, सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या, म्हणजे ज्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी आहे त्यांच्यासाठी होतं बघा, शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक काय सांगितलंय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. ती राहीलच आहे, पण काय सांगितलं बघा, संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका धारण असणे आवश्यक आहे. म्हणजे इथे सेमी इंग्रजी बद्दल त्यांनी सांगितलं होतं, सेमी इंग्रजी या माध्यमातल्या शाळेला शिक्षक जर घ्यायचा असेल तर किमान एक शिक्षक हा ज्याचं काय व्यावसायिक अर्हता ही कशामध्ये असावी, इंग्रजीमध्ये असावी. किमान एक शिक्षक त्यांना घेणं कंपल्सरी होतं. हा नियम झाला ओल्ड. त्यात अजून काय मुद्दा त्यांनी ऍड केलाय नाही, बस एवढाच आहे. आता नवीन नियम थोडा मोठा आहे, तो समजून घेऊया आपण. नवीन नियम काय सांगतो बघा इथे. आता बघा, बाकी बालकांचा शिक्षण मोफत सक्तीच्या शिक्षण RT 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षण करता 1 ते 8 शिक्षक शैक्षणिक व व्यावसायिक करता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य निर्गमित करणाऱ्या शासन निर्णय क्रमांक तोच आहे. परत इंग्रजी तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. ओके, हे तेच आहे, काय बदल नाही आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, केवळ एक शिक्षक नाही सांगितले. आता केवळ एक शिक्षक नाही, त्यांनी काय सांगितलं, आता नीट लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं बघा,
इयत्ता 1 ते 5वी, 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांकरिता, म्हणजे ज्या माध्यमातील शाळा आहे, मराठी माध्यमे, उर्दू माध्यमे, इंग्रजी माध्यमे, त्या माध्यमातील शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह, व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड, म्हणजे त्या शाळेचे माध्यम कोणतं, इंग्रजी माध्यम असेल किंवा उर्दू असेल, कन्नड असेल, मराठी असेल इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे तुमचं इथे शैक्षणिक अर्हता विचारात घेतलेली आहे. शैक्षणिक अर्हता तुमची जी असेल, ज्या माध्यमातून तुम्ही शिकलेले आहात, ज्या माध्यमातून तुम्ही शिकलात त्याच माध्यमाच्या शाळा तुम्हाला मिळणार आहे, माध्यम शाळा त्याच मिळणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे पूर्वी काय होतं की एक तर शिक्षक तुमचा इंग्रजी व्यावसायिक अर्हतेचा पाहिजे होता, इथे मात्र त्यांनी व्यावसायिक अर्हता काढून टाकली आहे. इथे तुम्हाला तुम्ही जे शैक्षणिक अर्हता आहे त्यामधलं तुमचं इंग्लिश, त्या जी माध्यमाची शाळा आहे त्या माध्यमाचं तुमचं शैक्षणिक अर्हतामध्ये शिक्षण झालेलं असावं, हा त्यांनी स्पष्ट सांगितलंय. याचा अर्थ तुम्हाला कळतोय का वेगळा वाटतो मला कमेंटमध्ये कळवा. लक्षात घ्या यांनी काय सांगितलंय. पुढे घेऊन जर थोडंसं मी आता पुढे सांगितल्याने परत एकदा थोडं वेगळं सेमी इंग्रजीसाठी सांगितलं बघा. 1 ते 5वीच्या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. आता 1 ते 5 गटासाठी मात्र तुमची जी व्यावसायिक अर्हता आहे, साहजिक इथे काय लागणार तुम्हाला D.Ed लागणार आहे. यासाठी जर तुम्हाला 1 ते 5 सेमी इंग्रजीसाठी जर शिक्षकाची निवड करायची असेल तर D.Ed तुमचं कशात असावं लागतं बघा, व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेलं असावं, म्हणजे व्यावसायिक अर्हता इंग्लिश लागणार तुमचा. वाक्य समजलं तुम्हाला. पुढे घेऊन जातो. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, आता ठीक हे पाहिजे पण उपलब्ध नाही झालाय बाबा, त्या कॅटेगरीतून उपलब्ध नाही झालाय, प्रवर्गानुसार उपलब्ध नाही झाल्या, अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन परत जाहिरात द्यायची आहे, न्यू जाहिरात परत जाहिरात द्यायची, न्यू ऍड द्यायची आहे, परत जाहिरात देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, बघा ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमात, म्हणजे ही जी आहे ना इंग्रजीमधून नाहीये, सपोज नवीन ऍड दिली तर हे नाही त्यांच्याकडे उपलब्ध केली नाही, मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे, अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात यावी. इथे 1 ते 5ला सेमी इंग्रजीसाठी तुम्हाला तुमचं व्यावसायिक अर्हता इंग्लिशमध्ये लागते, ती जर नाही भेटली, तो उमेदवार प्रवर्गानुसार नाही भेटला तर नवीन ऍड देऊन त्यांची शैक्षणिक अर्हता इंग्रजीमध्ये असेल अशा उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे. समजला. चौथा थोडा क्लिष्ट आहे, थोडा मोठा आहे म्हणून थोडा व्हिडिओ पण मोठा घेतलेला आहे, पण तुमच्यापर्यंत मी पोहोचलो का मला कमेंटमध्ये कळवा. स्पष्टपणे तुम्हाला एकदम व्यवस्थित हा GR समजून सांगितलेला आहे. सो इथे जे बदल झाले 4 बदल थोडक्यामध्ये तुमच्या समोर मुख्य बदल ठेवलेले आहे. पहिले म्हणजे टेट परीक्षानंतर एकदाच तुमची निवड होणार आहे, बरोबर आहे. एकदाच तुम्हाला ज्या गटासाठी 1 ते 5 जर झाले असेल तर पुढच्या गटांना इथे तुम्हाला निवड करता येणार नाही, कोणताही एक गट तुम्ही घेऊ शकता, कोणताही एक गट. हा पहिला बदल. दुसरा बदल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था यांना स्वतंत्र प्राधान्यक्रम देता येणार आहे, तुम्हाला देता येणार आहे. उपलब्ध प्राधान्यक्रम जेवढे आहेत तुम्हाला बघायला मिळतील, पण त्यापैकी जास्तीत जास्त 50 तुम्ही स्वतंत्र प्राधान्यक्रम देऊ शकतात, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊ शकतात आणि संस्थांना पण यांना 50 देऊ शकतात, यांना 50च देऊ शकता. सो विचार करून प्राधान्यक्रम द्या. आणि निवड झाली तर एकाच ठिकाणी निवड झाली तर पुढे तुमचा विचार केला जाणार नाही. सपोज तुम्ही सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवड झाली असेल तुमची, तर पुढच्या वेळेस तुम्हाला संधीच नसणारे, लक्षात घ्या. म्हणजे थोडं क्लिष्ट आहे. म्हणजे तुम्हाला इथे आता गॅम्बलिंग करायचंय सर, हे मग इथे जाऊ का नको, मी मला संस्थेत जायचंय पण मग संधी जाईल ना, इथे जर का सिलेक्ट झालो इथे संधी नाही तुम्हाला, लक्षात घ्या. कळत आहे. तिसरा बदल काय, टेट 2025 फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचं वय विचारात घेतलं जाणार आहे, 14 मे 2025. आणि चौथा मुद्दा थोडा क्लिष्ट, नीट समजून घ्या. शाळांचे माध्यमानुसार व्यावसायिक अर्हता असावी. तुमची व्यावसायिक अर्हता जी आहे ती शाळाच्या माध्यमानुसार, म्हणजे इंग्रजी माध्यमाची जर शाळा असेल, मी तुम्हाला काय म्हटलं, इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर तुमची व्यावसायिक अर्हता जी आहे, व्यावसायिक अर्हता, बरोबर आहे, व्यावसायिक अर्हता असावी शाळांच्या माध्यमानुसार. मी रिपीट करतो, हा क्वेश्चन जो आहे ना, हे मी रिपीट करतो. बघा इथे काय सांगितलं त्यांनी, बदल सांगितला काय बघा, व्यावसायिक अर्थ बदल.
पहिली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी या गटांसाठी त्या त्या माध्यमाच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिकरिता इंग्रजी माध्यमासह त्या त्या शाळेचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेतली जाईल. म्हणजे माझ्याकडनं हे चुकलेलं आहे. इथे काय म्हणायचं त्यांना बघा, इथे काय म्हणतात, शाळाच्या माध्यमानुसार तुमची व्यावसायिक नाही, काय सांगितलं त्यांनी, व्यावसायिक नाही, काय सांगितलंय, शैक्षणिक अर्हता असावी लागेल तुमची. बरोबर आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या शाळेत तुमची निवड जर करायची असेल 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 ला, तर तुमचं शिक्षण म्हणजे 12वी असेल तर इंग्रजीमध्ये पाहिजे, पदवी असेल तर इंग्रजीमध्ये पाहिजे, किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर इंग्रजीमध्ये पाहिजे. म्हणजे ज्या माध्यमाच्या शाळेत तुम्हाला जायचं आहे त्यानुसार तुमचं शैक्षणिक अर्हता असावी लागेल. सेमी इंग्रजीसाठी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमाची असेल. आता इथे मात्र बरोबर आहे, सेमी इंग्रजीला घ्यायचं असेल तेही 1 ते 5 ला, तेही त्यांनी काय सांगितलंय, फक्त 1 ते 5 सेमी इंग्रजीसाठी तुम्हाला व्यावसायिक अर्हता इंग्लिश असावी लागेल. आणि उमेदवार उपलब्ध नाही झाला तर व्यावसायिक अर्हता इंग्रजी असावी, व्यावसायिक नाही. उमेदवार उपलब्ध नाही झाला तर शैक्षणिक अर्हता इंग्रजी असेल तरी असा उमेदवार इथे पात्र असणार आहे, त्याला संधी मिळणार. 4 बदल आहे. समजले का? समजले का मला कमेंटमध्ये सांगा. नाही समजले परत एकदा व्यवस्थित बघा, नीट समजून घ्या. थोडा क्लिष्ट आहे, लवकर कळणार नाही, आय नो दॅट, पण समजून घ्या. मी तुम्हाला थोडं सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला तर माझ्यापर्यंत कळवा. आणि जाताना परत एक सांगतो, इग्नाईट पाठशाळा नावाचा सुद्धा आपला चॅनल चालू झाला आहे. यूट्यूबवरती पण आहे, ॲप पण आहे, त्याच्यावरती बरेचसे क्लासेस आपण चालू केलेले आहे. नवोदय परीक्षा असेल, सैनिकी स्कूल असेल, स्कॉलरशिप असेल, MTS, NTS, होमी बाबा, मंथन सारखे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही आपल्या टीमलाही कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. अजून मला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.